मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची ईमेल वाचत असताना आपल्याला आपण त्यांच्याबरोबर यापूर्वी काय कन्व्हर्सेशन केलेलं आहे किंवा यापूर्वी कोणत्या ईमेल पाठवल्या गेल्या होत्या किंवा त्यांच्याकडून आपल्याला आल्या होत्या त्या शोधण्याचा एक सोपा मार्ग जीमेल मध्ये आहे। तो कसा आहे ते आता आपण बघूयात। हे बघा, इथे जीमेल मधली एक मेल मी ओपन केलेली आहे। उदाहरणार्थ कॉल फ्रॉम मेल चार्ट्स या कंपनीकडून ही मला मेल आलेली आहे। आता या कंपनीकडून किंवा कॉल कडून मला यापूर्वी कोणत्या ईमेल्स आल्या होत्या किंवा मी कोणत्या पाठवल्या होत्या हे जर मला शोधायचं असेल तर पहिला पर्याय आपला नेहमीचा आपण इथे सर्च करू शकतो, कॉल कडून आपल्याला कोणत्या मेल्स आलेल्या आहेत। परंतु त्याहीपेक्षा पुढचा एक सोपा उपाय म्हणजे इथे आपल्याला नावावरती फक्त इथे माऊस न्यायचा आहे, क्लिक नाही करायचं आहे। त्यानंतर हा बॉक्स ओपन होईल आणि या बॉक्समध्ये बघा आपल्याला ईमेल्सचा हा ऑप्शन दिसतो। त्यावर जर मी क्लिक केलं तर त्या व्यक्तीकडून मला आलेल्या किंवा मी पाठवलेल्या मेल्सची लिस्ट इकडे आपल्याला दिसू लागेल। हे बघा, फ्रॉम ऑर टू म्हणजेच पाठवलेली, मिळालेली किंवा पाठवलेली अशा प्रकारच्या मेल्स आपल्याला इथे आपोआप दिसू लागतील। तर हा एकदम क्विक पर्याय आहे। जर आपण ज्या व्यक्तीला मेल लिहित आहोत त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालेलं आहे किंवा पास्ट मध्ये काय कम्युनिकेशन झालेलं आहे ते बघण्यासाठीचा हा सोपा उपाय आहे। तेव्हा हा जरूर वापरून बघा। मला खात्री आहे ही छोटीशी टीप तुम्हाला खूप आवडली असेल। धन्यवाद मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।